मराठा समाजाला आपल्याला कायदेशीर अडचणी आहेत त्या देखील त्यांनी यावेळेस समजून घेतल्या. पण मग वेगळं काय दिलं तुम्ही या खेपेला? म्हणजे जे तुम्ही दिलत तेच खरं तर आत्ता दिलं असं म्हणायला पाहिजे. म्हणजे सरसकट मागणी ते घेऊन आले होते ते दिली नाही, सगळे सोयरे ती मागणी होती ती दिली नाही. मग खरं तर जे तुम्ही मागे दिलं तेच आहे. आपलं पितृसत्ताक पद्धतीने आपण देतो. त्यामुळे सगळे सोयरे म्हणजे काय, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, नातेवाईक गणगोत, मग ज्यांच्याकडे जुनं कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा आधार घेऊन जो प्रमाणपत्र मागेल कुणबी त्याला ते त्याचं व्हेरिफिकेशन हे तर तुमच्याच सरकारचे, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असतानाच हे झालं होतं. मग आता नवीन काय? हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी, त्यांचं म्हणणं ज्या नोंदी आणि जे काही त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये आहे ते लागू करा. आता हैदराबाद गॅझेटमध्ये एक कापू आणि कुणबी असे दोन उल्लेख आहेत. कापू म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे कुणबी. तर त्या ठिकाणी मी काय त्या आकडेवारीत जात नाहीये, परंतु आता जो GR आहे त्या GR मध्ये जो ॲफिडेव्हिट देईल की मी कुणबी आहे, त्यांनी जे काही लागणारे कागदपत्र आहेत ते द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कुणाचं तरी पूर्वजांचं, आजोबांचं, खापरपंजोबा, पंजोबा यांचं कुणाचं तरी किंवा गावातलं, कुळातलं असं एक कुणबी जी काही नोंद आहे ती त्याच्या आधारावर जी 3 सदस्यीय कमिटी जी आहे ही अगदी गाव पातळीवरची, प्रांत लेवलची नाही आहे, जिल्हाधिकारी लेवलची नाही, अगदी ग्रामपंचायत स्तरावरची. त्याच्यामध्ये महसूल, ग्रामपंचायत आणि कृषी अशा प्रकारची 3 सदस्यीय कमिटी गठीत केली आहे. मग तो गावातल्या माणसांना ते लोक ओळखतात की बाबा याचा व्यवसाय काय, याची शेती व्यवसाय आहे का, परंपरा काय, राहणीमान काय, देवदेवक काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून त्यांना प्रमाणपत्र देणं म्हणजे हे कायद्यामध्ये आहे. आणि ते पण सोप्या पद्धतीने, सुलभ पद्धतीने तो दाखला त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा GR आम्ही काढला. म्हणजे फायदा त्यांना सुलभ केलंय असंच, एवढाच बदल आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे कुणबी प्रमाणपत्र त्यांना अजून सुलभ पद्धतीने, जे कायद्याने बंधनकारक आहे, ज्याची कुणबी नोंद आहे कुणाची तरी, तर हे देणं बंधनकारक आहे. आणि त्यामुळे आमची भूमिका अगोदर पण एखाद्या समाजाला, मराठा समाजाला काही देत असताना OBC समाजाचं काही कमी न करता, आरक्षण कमी न करता, त्यांना जो आम्ही 10% आरक्षण दिलं, OBCचं कुठेही कमी न करता दिलं, ते टिकलेलं आहे. आणि म्हणून आमची भूमिका पहिल्यापासून सरकारची हीच आहे की म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही बसून चर्चा केली यावर. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये OBCचं नुकसान न करता, OBCचं कुठेही आरक्षण कमी न करता हा GR हा कायद्याच्या चौकटीत बसवून नियमानुसार दिलेला आहे. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की जे मराठे म्हणून राहतील त्यांना SEBC मधनं मिळत राहणार, आणि